तर बघा गीता मामी आणि चकुले वाचे मामी वाचे दोघे जण भात लावते ते लावा इकडून तिकडं. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आणि उद्या हे 2 दिवस आपली शेवटची लावणी आहे. म्हणजे उद्या शिवा पडणार उपळे आणि उपळ्या फक्त उपळ्याचे 4 वावरती एवढे फक्त बाकी येतं. तर इकडे निघाले मी पिशव्या वगैरे पकडल्या हातामध्ये छत्री घेतल्या कारण पावसात जास्त आहे. तर दाखवतो आपल्या उरबंड्याला पूर आला आहे परत. हा बघा आपला ट्रॅक्टर इथं आपण आणून ठेवला आहे. आणि हे समोर जे हिरवगार आहेत सगळे हे सगळे पडलं आहे. ही जन्नी आहे जन्नी जणी सगळी पडलेले आणि पलीकडं हो का तिकडं उपळी तिथं रोप काढायला चाललं आहे ना. ती कमाई बाई आजीबाई कमाई त्या आहेत ते 4 वर आपलं करायचं. समोर गव्हर्नमेंटला पूर आला आहे. तिथं उतार जास्त गेट चालवावं लागतं. आता सकाळची वेळ आहे. मी सुरुवातीला आता ट्रॅक्टर चालू करतो आणि चिखल करून घेतो. तोपर्यंत माणसं येतीलच बाकीची माणसं मग आपली भात लावून हे वावर असतं उपळ्याचं वावर असल्यामुळं आपल्याला जरा वेळ लागणार आहे. त्याला एका बाजूने पाणी बाजूला काढून ते जास्तपर्यंत गवत म्हणून सर दाखवतो. जर आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही कमेंट करत जाऊ. तुम्ही केलेली कमेंट ह्यामुळे आपला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळतं. खाली आलो आपण. हे आपल्यावरती गाव आहे आणि ह्या उपळ्या आहेत. ही एक उपळी पलीकडची उपळी आणि ही प्लेट 2 वावर ह्या 4 वाजता आपलं चिखल करायचं आहे. पाणी लय आहे ना हो का. ही आपली उरवून नदी आज लाल भडक पाणी आले. म्हणजे पाऊस जोरात चाललं आहे. पक्षी गेला कुठले कोंबडी गेली काय तांबडीच होती. समोर बघा बैलांचा आवाज चाललं आहे. ते बघा इकडे बैल आहेत आणि नदी. तर आपल्या ह्यावरात चिखल करायचं आहे. तिथं रोप काढायचं चाललं आहे. पलीकडचं अलीकडचे 4 वावर आहेत. किती गवत आले बघा वावरामध्ये. हे मध्ये रोटर आलं त्याने पाऊस जास्त असल्यामुळे ते गवत आलं. पलीकडे गवत नव्हतं तिकडे बैलाने केल्यामुळे तिकडे गवत नव्हतं. बारकाने दिसल्यामध्ये तिकडे आपण केलं ते. आता हे जे गवत आहे ह्या ट्रॅक्टर चांगलं आहे पॉवर टिलर आहे त्यामुळे हा गवत काय राहत नाही. तो दाखवतो कसं गवत पूर्ण भोगा करून टाकलं. हे जे क्षेत्र आहे आपल्या इथं ना उपळी आहे कारण की हे जे बांधाला उपळा असतो झरा असतो ते पाणी कंटिन्यू सारखं चालू असतं त्यामुळे त्यांना उपळी आहे. वावराची लेवल झाल्या पूर्ण गवत काढले बघा वरती. आता हे निघून जाते बघा. पाऊस काय पडतोय बघा जबरदस्त. आज मेन उपळ्याचं वावर आणि इतका पाऊस पावबांध काढतोय. तिकडे 2 रोपं काढतोय जबरदस्त पाऊस. आता हे काढलेलं वरच्यावर आलं आहे गावात त्याचं जाणार त्याचं पाठण होत जाते बघा. हे गव्हाचं पाठण होत जाते डायरेक्ट
डायरेक्ट उरमुळ नदीला. तिथे साठलं. डायरेक्ट उरमुळ नदीला. काय पाऊस आहे बघा, जबरदस्त. तेव्हा का दोघे जण आला, गीता आणि चकुली. या 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 या, हे गवत काढायचं, या लवकर या. ते वरचं गवत येऊन काढायचं. करण आला, मम्मी, चकुली, गीता, बाबू आणि दोन मावश्या आणि मी. हे बघा कशा यायचं दोघे जणी, तिघे जणी, गीता, चकुली आणि मम्मी. गोळा करा, गोळा करा. काय काय गीता म्हणते, रविदादा आणि विनोदानाला बोलवा. हा, रविदांचा वावर आहे, रविदाचा वावर आहे तेव्हा. हे का वावरा चिखल करून झाला, कारण मोठं मोठं टाकते. तो का चांगला चिखल करून झालाय. एकदम ते रोपं काढते, ते चकुली गीतावर रोपं काढते. तिथं रोप काढत चाललंय गीता. छोटे जरा ना. आता पहिले वावर लावून घेतात पलीकडचं, नंतर मग हे राहिलं रोप काढायचं. काठी सुरू पण केली, कारण बाबू रोप टाकतं ते. तर हे वावर उपळा आहे बाजूनं, हे बाजूनं पाणी येतं. मग त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वावराला अशी सारण काढायला लागते. सुरुवातीला अशी सारण काढून घेतली पूर्ण. त्यात म्हणजे पाणी येतं सगळं, निवळ पाणी पूर्ण. निवळ कारण की झरा आहे ना, म्हणून निवळ पाणी. ते असं बाजूनं तिथनं बघा ते बाहेर काढले, तिथनं सारण निघून जातं. बघा वावर चिखल तयार झालं. आता लावायला सुरुवात करते. म्हणजे बारीक बारीक गवत आहे, ते हातानं असं बाजूला काढून टाकते, ते सगळं निघून जाईल. ओके झालं वावर तयार. तर आता ही वावराचं चिखल लावतील तिकडं पाठीवर, तिकडे चालत चाललंय. तोपर्यंत मी आता घरी निघालो. आता याला कालवून करतो रस्सा. 2 कोंबड्या चांगल्या चिखुलला आणायला त्यांना, चिखुली करायला घेऊन आले ते. त्याचा रस्सा करायचा आहे. ते मी जाऊन पडदेशी रस्सा करतो. भात वगैरे तयार करून दिला असं. कांदा बंद झाला आहे मस्तही. आता हे चिकन आणलं आहे, इंग्लिश कोंबडीचं आहे, त्याच्यामध्ये टाकतो 2 कोंबड्या इंग्लिश. हे चांगलं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं. आणि याला हे चिकन लवकर शिजत नाही, त्यामुळे कुकर लागले. मग 4-5 शिट्ट्यामध्ये बरोबर ते शिजून निघेल. तो पण इकडं मसाला करून घेऊया. हे बघा चिकन वापरून झालं आहे, मसाला झाला आहे. त्याच्यामध्ये टाकायचं, मग आपला रस्सा तयार होईल आपला. कालून तयार झाला. तर जेवण वगैरे बनवलं, आम्ही सर्वजण जेवलो. हे भात लावून वरती आले. आता मी लवकर निघालो पुढं, दुसऱ्या वावरात चिखल करायचं आहे. आता कॅन घेतात डिझेल टाकायचं. आपल्या गावाच्या खालीच आहे उपळी.
बघा त्यावर लावून झालं. पलीकडचं आता ह्यावरच चिखल करायचं. हे जे हिरवेच त्याला ही नाण्याची उपळे. बघा यावर कसं तयार केलं बघा. गवत पूर्ण मुजून जाते. एवढं झालं. आता मला चौकोन बाकी आहे. अशा प्रकारे आपण वावर तयार केला. पूर्ण गवत मुजून गेलं बघा. इकडे थोडंसं राहिलं आता करायचं. बघा जरा गायब झालं. काळाची गरज नाही लागली, काय लागली नाही. आणि हे जे आहे ट्रॅक्टरच्या खाली बघा काय लागत नाही अजिबात. टाकून मोकळं आहे बघा. ठीक लावून चाललं आहे. अर्ध्यावर लावून झालं. नदीला पाणी जोरात चालू आहे. उरमणी नदी. तर भातव्या माणसं बघायला ते अलका का इकडं अलका का सूर्यकात्या. इथं मम्मी, त्यावेळेला चकुली, त्यावेळेला गीता, त्यावेळेला करण, तिकडं शिकूची आहे आणि शेवटी बाबू आहे. तर इथं मध्ये कुठेतरी मी. तरी बघा गीता मामी आणि चकुली बाची. मामी बाची दोघीजणी भात लावते. ते लावा तिकडून तिकडं. हे जे रोप आहे ते इंद्रायणीचं रोप आहे. इंद्रायणी भात, वासाचा भात असतो ना, चिकट भात तो. सहा वाजले तरी लावणी चालू आहे. आता ही आजचा शेवट आहे. म्हणजे आजचा एवढं बास. आता उद्या आपल्याला ते 2 वावर चिखल करायचं आहे. पलीकडचा वावर आणि ते खालचा वावर. तर बघा संध्याकाळची वेळ झाली. अंधार झाला. वावर लावून झाले. भारी जिगर केली सगळ्यांनी घरच्या घरी. आता बाकीचं उद्या. तर म्हणजे दुसरा दिवस आहे आता. आज आपल्या भातानं शेवट आहे. म्हणजे शिब आहे शिब. आता मी निघाले खाली उपळीत. जी कालची 2 वावर राहिलेली त्यावरून चिखल करायला. मम्मी पुढे गेल्या, बाबू पुढे गेला. हे काल आपण लावलेलं वावर. ते संध्याकाळी लावलं. ते काल दुपारी लावलं. आता पलीकडच्या वावराचं त्या दोन्ही वावरांचं चिखल करायचं. तिकडे रोप काढायचं झालं. चकुली, गीता, मम्मी. त्या करण बाजूला गाय टाकतोय. आप्पा तो काय आमचा आप्पा. यांचं वावर आहे. आज खास आले ते पुण्याहून. आणि हा मेन बघा, मेन आपला शेतकरी आला आहे. होय हा बघा आधी. हा खास पुण्याहून आला आहे. बांध घालतोय. बाबू त्याला शिकवते बांध कसा घालायचा. बघू आधी कसा घालायचा बांध. कुठने घ्यायची माती, कुठने घ्यायची. हां गट्टे वाटे बरोबर. घे. मस्त बांध घालते. आज माणसं वाढले ते आपलं 4 गडी येते. 1 2 3 आणि 4 आणि मी 1 5 माणसं आहेत आपलं. एवढं वावर झाले. आता ह्याची एकरणी करायची. नंतर त्या साईडला ते वावराचा पूर्ण चिखल करायचा. नंतर ह्याची परत वेरणी करायची. नुसतं चिखल करून तिकडे बाहेर निघायचं. हो आधी सगळं बांधाची कड काढते.
बरोबर आहे बरोबर आहे. किती वाटतं काय सगळं थोडंच राहिलं आहे. इथं ट्रॅक्टर चाललाय त्यामुळे यांचा आवरावर चाललाय. हे बघा सोम्या येऊ आणि आधी तो आधी तो सोम्या मी प्रणय. तरी दोघं जण पळून पण जमले आता दोघे जण बसले. तुम्हाला कसं वाटतं इकडे चिखलामध्ये अजून काय सांगा ना काहीतरी अनुभव सांगा तुमचा काहीतरी. लई दिवसाने आलं ना चिखलामध्ये आणि तू कसं वाटतंय चांगलं वाटतंय मजा येत नाही. बुवानी काठी पकडले गीता बाबू सोनी दाजी चकुली सोम्याची आजी करण आणि मम्मी. आज जरा पाऊस कमी झाला आता दुपारपासून जरा आधी ऊन पडते त्यामुळे जरा पाणी कमी झाले. आता आपले उपळीचा वार लावत आले अर्ध्याकडे आले तेव्हा दाजीवर राहिले ते हात करते ते हा इकडे दोघं जण सोम्या आणि आधी काय करते रे काय फेकायलोय आणि ह्यो टाकतोय. सोम्या फेकतोय का टाकतोय सोम्या फेकतोय का टाकतोय फेकायलोय. वावर आता मध्यवर्ती आले. आता इथे बळी लावायचं आहे. सोने नाव घे दाजींचं नाव घे. हा लाव इथे बळी. नाव घे पहिलं नाव घे नाव. हा सचिन पार्टी कुठे इथं हे बाजूला इथं ना गावाला ते फुल एन्जॉय करते ते. कोणची बघा तेव्हा आधी मामा आहे आणि हा भाचा आहे मामा भाचे. हा हे काय करताय युद्ध. थोडी डिंग 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 ए कपडे धुला का माझी इकडे. मामा भांजे दोघं जण येतात. मस्त वाटते ना गावाला थंडी वाजते पण थंडी वाजते. ए कपडे धुवा माझी. नाही मी धुवा पटकन धुऊ नका. तर त्या दिवशी हे वावर आपलं लावून झालं आणि आम्ही जेवायला गेलो आणि जेवून मी परत माघारा रिटर्न आलो. नंतर मग हे वावर आम्ही करायला घेतलं. मी तोपर्यंत लोक वरून जेवून आली आपली माणसासाठी जेवायला गेलेली. तर इथं मधोमध गेलो मी असं ट्रॅक्टरचं आपलं काम पूर्ण झालं आणि इथं जाताना रिवर्समध्ये येताना माझ्या वरच्या कशी मोबाईल होता आणि वरनं कोट होता. ते कोटातून मोबाईल खाली पडला आणि या ठिकाणी रिवर्स येताना मी रिटर्न आलो. तो मोबाईल खाली पडला मला कळलंच नाही. माघारा आल्यानंतर इथं आलं मी चेक केलं तर मोबाईलच नाही. मग शोधला तर तिथं भेटला. तो पूर्ण चिखलातून पडून ट्रॅक्टर मी त्याला बॅन केलेला. त्याचं कवर इथे आहे
त्याविषयी बोललं त्यामुळे आपल्याला दाखवता नाही आलं. हे तिचं कवर आहे, ही काच आहे, काच त्याला माती राहिलं. इथं मध्ये त्याला ही इथं दणका दिला ट्रॅक्टरनं. हे दोन दोन जरा असे म्हणजे क्रॅक झाला मोबाईल पूर्ण असा प्रकारे झाला क्रॅक. त्याला सरळ केला आणि दुरुस्त करून आला, त्यामुळे आपलं शिबं काय दाखवता नाही आलं. तर शिबं म्हणजे कसं असतं शेवट तेव्हा हे हा शेवटचं मुडी तर ठेवायचं आणि बाजून असं त्याला पस करायचं. हे शिबं असतं म्हणजे शेवटचं वावरात असं करायचं असतं. इथं हे आपलं शिबं पडलं या वावरामध्ये आणि इथे या वावरामध्ये माझं शिबं पडलं. तर मोबाईल मी दुरुस्त करून आणला आहे सध्या, पण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. याला चांगलाच बँड झाल्यामुळं मोबाईल तयार केला आहे खरा, पण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण स्पीकर वगैरे फाटलेला आहे, नीट आवाज येत नाही आणि कॅमेऱ्याची क्वालिटी सुद्धा जरा खराब झाली. पाण्यात पडल्यामुळं चिखलात पडलं आणि त्याला चांगला दणका दिल्यामुळं त्याला मधून थोडंसं पाणी गेलं आणि त्याला असं स्पीकरचा वगैरे प्रॉब्लेम आहे, आवाज वगैरे बरोबर येत नाही, खरखरते. तर लवकरच मी नवीन मोबाईल घेईन आणि तुम्हाला चांगला व्हिडिओ परत चांगल्या प्रकारे दाखवेन. भात लावून 5 दिवस आहे. गव्हांची पाय बघा, इथनं गहू सरळ गेला असा, तिकडून गेले, बाकीचे ह्या साईडून गेले बघा लगेच. समोरची जी जागा आहे तिकडे पलीकडे हिरवं दिसते, ते खाण्यासाठी गहू वरून जंगलातून आले आणि त्या बाजूला गेलं. एवढं नुकसान केलं तर सांगू शकत नाही अजून किती वेळा येतील काय. इथनं सरळ गेलं, इथनं त्या समोर पुलापासून तिकडून इकडे आलेले रानगवा.